नमस्कार. मी भाग्यश्री फाटक आली आहे तुम्हाला कटकट करायला. आज सकाळी तुम्ही सगळ्यांनी मला वाचवलं. आजी आणि नातवंड हा जो संबंध आहे, हे जे नातं आहे ते फार गोड असतं, फार छान असतं. ना नातवांना राग येत, ना आजीला राग येत. आणि हे आज सकाळी खरंच जाणवलं. म्हणजे मला सांगितलं 2 मे ही तारीख पाहिजे. मी एप्रिलमध्ये कुठे गेली माहीत नाही, मी 2 एप्रिल लिहून टाकली. पण इतक्या अलगदपणे कमेंटमध्ये आलं होतं की मला वाटलं हा वयाचा परिणाम आहे. आणि कितीही चुका टाळायच्या म्हटलं तरी त्या कुठेतरी होत राहतात. पण आपण कसं म्हणतो, दुधापेक्षा दुधावरची साय अधिक चांगली असते. तसं मला खूप आवडलं ते. मी सुधारणा केली, हे लिहिलं आहे. असंच मला प्रोत्साहन देत जा. मी तुम्हाला आणखीन मार्केट शिकवत जाईल आणि त्याच्यातल्या ट्रिक्स, त्या बातम्या पण मी सांगत जाईल. म्हणजे मला एवढी म्हातारी झाली असून, म्हणजे खूप जख्म म्हातारी नाही, पण सिनियर सिटीजन म्हणण्या एवढं, पण एवढ्या सगळ्या सबस्क्रायबर्स प्रेम देतात म्हणून मी खूप वैभवाच्या शिखरावर आहे असं मात्र मला नक्कीच वाटतं. आज एक कमेंट वाचली, दुःख झालं खरं, की एकदम काही इंट्राडे नाही करता येत. इंट्राडे हे वेगळं कौशल्य आहे. म्हणजे हटकून माझा इंट्राडे बरोबरच झाला पाहिजे. तर त्याच्यासाठी आता मला रहदारीतून रस्ता क्रॉस करायचा आहे. तर माझा चालण्याचा स्पीड किती, समोरच्या येणाऱ्या वाहनाचा स्पीड किती, आणि मी बरोबर क्रॉस करेन का, हे जर तुम्हाला परफेक्ट अंदाज आला तर तुम्ही व्यवस्थित रस्ता क्रॉस करता. तुम्हाला बसही मिळून जाते, तुम्ही लोकलमध्येही चढता. तसंच लोकल चालू झाल्यानंतर सगळीच माणसं बरोबर चढू शकत नाहीत. किंवा आता स्टेशन आलं आहे, मला उतरायचं आहे, तर पूर्ण लोकल थांबायच्या आधीच परफेक्ट पोझिशन घेऊन सगळ्यांना उतरता येत नाही. जे असा ट्राय करायला जातात त्यांचा हटकून पाय तरी मुरगळतो, पडतात तरी, पुढच्या माणसाला पाडवतात तरी. तसाच हा इंट्राडे असतो. पण इंट्राडे यशस्वी होण्यासाठी तुम्हाला जर एखादी बातमी अशी मिळाली की याच्यात इंट्राडे होईल, तर मग तुम्ही थोडक्या प्रमाणात शेअर घेऊन इंट्राडे करू शकता. आता त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आज गोदरेज प्रॉपर्टीचं देता येईल. गोदरेज प्रॉपर्टीच्या बाबतीत हे तर म्हणजे फॅमिलीमध्ये इस्टेटीची वाटणी व्हायचीच होती, बरेच दिवस चाललं होतं. त्याचा एक अंदाज होता की गोदरेज प्रॉपर्टी ही कंपनी आणि त्याची असणारी लँड बँक ही एकाच ग्रुपकडे जाईल. पण तसं झालं नाही. आता लँड बँक गेली चुलत भावंडांकडे, गोदरेज प्रॉपर्टी ही कंपनी आली दुसऱ्यांकडे. लोकांना असंही वाटत होतं, शेअर होल्डर्सना, की जी लँड बँक आहे ती खरेदी करायचा ऑप्शन असेल.
तो ऑप्शनही नाही गोदरेज प्रॉपर्टीकडे. 4000 एकर एवढी लँड बँक आहे. तर मग अर्थात ती लँड विकत घेतली पाहिजे. फक्त विकास करण्याचा अधिकार गोदरेज प्रॉपर्टीला मिळाला. त्यामुळे शेअर पडणार हे नक्की होतं. अशा वेळेला तुम्हाला शॉर्ट करून किंवा तुमच्याजवळ पोर्टफोलिओला गोदरेज प्रॉपर्टीचे शेअर असतील तर ते विकून नंतर खरेदी करून दिवस अखेरीला शेअर पडल्यानंतर इंट्राडे करता आला असता. जेव्हा तुम्हाला माहिती आहे की आज हा शेअर वाढणार आहे किंवा आज हा शेअर पडणार आहे तर त्याप्रमाणे करता येईल. पण काहीच माहिती नाही तरीसुद्धा मी घोड्यावर स्वार होणार तर असं चालणार नाही, हे लक्षात घ्या. त्या माणसाने कमेंट लिहिली होती, एक दिवस प्रॉफिट होतो, एक दिवस लॉस होतो आणि तो लॉस प्रॉफिट मॅचिंग करण्यामध्ये पदरात काही पडत नाही. तर त्यापेक्षा मी सुचवेन तुम्हाला की एक 10-12 दिवसासाठी 2 महिन्यासाठी असा ट्रेड घ्या. चांगल्या शेअरमध्ये घ्या आणि शेअर वाढला की विका. म्हणजे तिथे लॉस होण्याचा धोका तुम्हाला सहन करावा लागणार नाही. अडाणी पोर्टचा रिझल्ट चांगला लागला. 77% प्रॉफिट वाढलं. 1158 कोटीवरनं 2040 एवढा झाला. मार्जिनही वाढलं 56.4 वरनं 58.6 आणि रेव्हेन्यू पण वाढला. त्यांनी 6 रुपये लाभांश दिला. स्कीपरचा प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन मात्र कमी झालं. डाबरचा मात्र प्रॉफिट 293 वरनं 341 कोटी एवढं झालं. रेव्हेन्यू 2815 कोटी एवढं झालं. त्यांचं मार्जिन 16.6 एवढं आलं. 2 रुपये 75 पैसे लाभांश दिला. डोमेस्टिक व्हॉल्यूम 4.2% एवढं झालं. मॅनेजमेंटने सांगितलं की सगळ्या सेक्टरमध्ये चांगली ग्रोथ आहे आणि विशेषतः हेअर ऑइल आणि टूथपेस्ट यामध्ये जास्त मागणी दिसली. साऊथ इंडियन बँकेचे प्रॉफिट कमी झाले. 334 कोटीचे 288 कोटी झाले. रेव्हेन्यू किंवा नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं 857 कोटीचं 875 कोटी. पण NPA मात्र कमी झाले. शेअरला काही चांगला रिस्पॉन्स मार्केटने दिला नाही. अरविंदो फार्माने पर्पल बेल फ्लॉवर या दक्षिण आफ्रिकेच्या कंपनीबरोबर करार केला. रामकृष्ण फोर्जिंगचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. 1 रुपया प्रत्येक शेअरला एवढा डिव्हिडंड दिला. ब्लू स्टारने 7 रुपये डिव्हिडंड दिला. प्रॉफिट मात्र कमी झालं. 225 कोटीचं 170 कोटी एवढंच झालं. पण रेव्हेन्यू मात्र वाढलं 2624 कोटीचं 3328 कोटी एवढं रेव्हेन्यू झालं. अडाणी एंटरप्राइजेसला 1 टाईम लॉस झाला 627 कोटीचा. त्यामुळे त्यांचा प्रॉफिट कमी दिसतोय. 781 कोटीचा पूर्वी होता तो आता 450 कोटी झाला आहे. आणि रेव्हेन्यू पूर्वी 28,944 होता तो आता 29,180 कोटी एवढा झाला आहे. 1 रुपया 30 पैसे एवढा डिव्हिडंड दिला आहे. मार्जिन
10.9% एवढं झालं आहे. पण प्रॉफिट कमी दिसायचं कारण वन टाईम लॉस 627 कोटी एवढा आहे. त्याचबरोबर लँडमार्कला जयपूर, अलवर, भिवाडी इथे होंडा कार्स इंडियाच्या डीलरशिपसाठी LOI मिळालं. फेडरल बँकेचं प्रॉफिट 906 कोटी, नेट इंटरेस्ट इन्कम 2195 कोटी, NPA कमी झाले, ग्रॉस NPA कमी झाले, नेट NPA कमी झाले, नेट इंटरेस्ट मार्जिन 3.21 एवढं आलं. पण फेडरल बँकेने ₹1.20 एवढा लाभांश दिला. खरंच 15 तारीख एकदा होऊन गेली ना की ज्यांचे खूप सुंदर रिझल्ट येतात त्यांची संख्या कमी होते. 15 तारखेनंतर काही प्रमाणात कमजोर, म्हणजे रेव्हेन्यू तरी कमी झाला आहे, प्रॉफिट तरी कमी झालं आहे, मार्जिन तरी कमी झालं आहे, काही ना काही रिझल्टमध्ये आपल्याला असा हे दिसतो. पण काही प्रमाणात काही कंपन्यांचे रिझल्ट किंवा मिड कॅप कंपन्यांचे रिझल्ट खूप चांगले आलेत असं मात्र आढळतं. पण प्रमाण कमी होतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. आत्ता सगळ्या कंपन्यांचे जे रिझल्ट येत आहेत आणि त्यांचे डिव्हिडंड येत आहेत ते सुद्धा डिव्हिडंडचं प्रमाणही कमी आहे. पण रिझल्ट मात्र तुम्हाला पुढच्या महिन्याच्या 15 तारखे 45 दिवस रिझल्ट येत असतात. पण हे फायनल जे रिझल्ट आहेत ते खरं तर 45 दिवसात आले पाहिजेत. म्हणजे एप्रिल पूर्ण महिना आणि 15 मेपर्यंत. पण कधी कधी हे फायनल रिझल्ट 15 मे नंतरही येत राहतात. पण ह्या रिझल्टचा जो डिव्हिडंड जाहीर होतो तो मात्र जुलै महिन्यात ॲन्युअल जनरल मीटिंग झाल्यानंतर मिळतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. बघूया आता उद्याचा दिवस कसा उगवतोय. मार्केट तर कन्सॉलिडेट होतच आहे, पण अर्थव्यवस्था वाढण्याच्या दृष्टीने जे शेअर आहेत त्या शेअरकडे सगळ्या लोकांचं लक्ष आहे. त्यामुळे सोलार एनर्जी आणि पॉवर क्षेत्रातले शेअर अधिक वाढत आहेत आणि त्यातूनही आज सगळे पॉवर क्षेत्रातले पण सरकारी शेअर हे मोठ्या प्रमाणावर वाढत होते. आता आपली भेट उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल. नमस्ते.